मागचाच विषय आपण पुढे चालू ठेवणार आहोत. थोड्या मला मर्यादा आलेल्या आहेत तब्येतीमुळं. मी 10 तास उभं राहून बोलतो. डॉक्टरनी मनाई केलेली आहे, त्यामुळे बसून बोलावं लागेल. माफ करा. आपल्या मानवासमोर ज्या ज्या काही समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत, त्या समस्या मानव निर्मित आहेत, निसर्ग निर्मित नाहीत. आपण बघितलं की जर विकासाच्या नावावर अशा तऱ्हेनं आपली मर्यादित जमीन तोडत तोडत पुढच्या पिढीसाठी काही शिल्लक ठेवली नाही, तर पुढच्या पिढ्या कशा जगतील यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन घटतं हे सिद्ध झालेलं आहे. त्यात दुमत नसावं. पण त्याला पर्याय काय? बेंगलोरला 15 दिवसाआधी एक मीटिंग झाली. कर्नाटक सरकारमधले सर्वोच्च अधिकारी म्हणजे प्रिन्सिपल सेक्रेटरी, कमिशनर, डायरेक्टर, दोनों कृषी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर, काही मंत्री, आणि मी त्या कृषी विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरला प्रश्न केला मंत्र्यासमोरच की रासायनिक शेतीमुळं आणि सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन घटते, हे तुम्हाला मान्य आहे का? आणि मान्य असेल तर मग तुमच्याकडे पर्याय काय? त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. ज्या कृषी विद्यापीठावर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते, तो पैसा जनतेने दिलेला असतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करातून. जनता यासाठी पैसा देत नाही की त्यांना अन्नातून विष खावं लागेल. जनतेला पाहिजे विषमुक्त अन्न, प्रदूषणमुक्त पाणी, पर्यावरण. आणि ते जर देण्याला तुम्ही असमर्थ असाल तर कृषी विद्यापीठ का चालू ठेवावी हा प्रश्न गडकरींनी विचारला होता नागपूरला काल. कृषी विद्यापीठांनी जरूर पुनर्विचार केला पाहिजे की जर त्यांच्याकडे तंत्रज्ञान नसेल तर ज्यांच्याकडे त्यांच्याकडे स्वीकार केला पाहिजे. आणि आमच्याकडे आहे, का स्वीकार करू नये? अर्थात संवाद व्हायला हवा. पण भविष्य खूप मोठ्या संकटात येणार आहे नक्की. पण जेव्हा आम्ही म्हणतो की आमच्याजवळ पर्याय आहे, तेव्हा आम्ही सिद्ध करतो. अनेक लोक मला प्रश्न विचारतात जगभर फिरताना की लोकसंख्या वाढती आहे आणि लोकसंख्येला जगवण्या एवढं उत्पादन तुम्ही झिरो बजेट शेतीतून काढू शकाल का? उत्पादन घटणार नाही का? मी आपणा सर्वांना आश्वस्त करतो की झिरो बजेट नैसर्गिक शेतीमधून उत्पादन घटत नाही, उलट उत्पादन वाढतं. मी काही उदाहरण देतो. बासमती तांदूळ जगात सर्वोत्तम अशी देशी जात आहे धानाची, भाताची. आणि जगात कुठेही जा, कितीही रासायनिक खत टाका,
रासायनिक शेतीमध्ये बासमती भाताचं उत्पादन एका एकरला 12 क्विंटलच्या वर मिळत नाही. परंतु तोच बासमती भात आमचे शेतकरी झिरो बजेट नैसर्गिक शेतीमधून तुम्ही उत्तराखंडमध्ये जा, पंजाब हरियाणामध्ये जा, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जा, जम्मू काश्मीरमध्ये जा किंवा बिहारमध्ये जा, तुम्हाला दिसेल की 18 ते 24 क्विंटल उत्पादन काढता येत. तोच बासमती तीच देशी बन्सी गहू, अतिशय नितांत सुंदर जात, गावरानी आहे. किती रासायनिक खत टाका का तुमचे गांडूळ खतं टाका, एका एकराला 6 क्विंटलच्या उत्पादन मिळत नाही. तोच बन्सी गहू आमच्या शेतकऱ्यांनी पूर्ण भारतामध्ये 12 ते 18 क्विंटल घेतला एक, म्हणजे पंजाब हरियाणाच्या समकक्ष त्याच्यावर. आम्ही दाखवून दिलेला आहे की धान्य सुरक्षा हा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर आज तरी एकच तंत्र आहे, ते म्हणजे झिरो बजेट आध्यात्मिक शेती. महाराष्ट्रात कुठे जा, प्रत्येक जिल्ह्यात आमचे मॉडेल आहेत. त्याच्यामुळं की शहरी लोकांना जे वाटतं की शेतीशी आमचा काय संबंध, त्यांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे की शहराकडून जे अन्न येतं ते विषारी येतं, त्या विषारी अन्न खाल्ल्यामुळं तुमच्या स्वास्थ्यावर काय परिणाम होतो याचा विचार त्यांनी केला पाहिजे. मित्रांनो, आमच्या पुण्यातल्या मावल्या भगिनी वांगे टमाटे खरेदी करतात बाजारातून आणि घरी आल्यावर स्वच्छ पाण्याने धुतात. त्यांना असं वाटतं की यामध्ये जे कीटनाशक अंश आहे फवारलेले ते धुण्यानं निघून जाईल, पण असं होत नाही मावल्यांना, असं होत नाही. रासायनिक शेतीमध्ये जेव्हा तुम्ही युरिया टाकता जमिनीमध्ये, शेतकरी युरियाचा पाण्याशी संयोग झाला तर त्याचं विघटन होतं, युरेज नावाचे विकर ते विघटन करतात आणि युरियाचं रूपांतरण अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये होते, कार्बन वायूमध्ये होते. हे दोन्ही विषारी वायू आहेत आणि जमिनीमध्ये फिरतात आणि जीवाणूंचा नायनाट करतात, नाश करतात, विनाश करतात. मुळ्यांना अमोनियाच्या रूपात नत्र नको, नायट्रेटच्या रूपात पाहिजे. आणि मग काही जीवाणूचे प्रकार आहेत, नायट्रोसोमोनास, नायट्रोबॅक्टर सारखे, जे अमोनियाचं रूपांतर नायट्रेटमध्ये करतात आणि तो नायट्रेट मुळ्यांना उपलब्ध होतो. परंतु ज्या संकरित जाती आहेत आणि जन्नुक रूपांतरित जाती आहे, जेनेटिकली मॉडिफाईड सीड आहे, यांच्या मुळ्यांना एक वाईट सवय असते, आवश्यकतापेक्षा जास्त खाणे, जास्त उचलणे. समजा झाडाला 10 ग्रॅम नायट्रेटची आवश्यकता आहे, ते 20 ग्रॅम उचलतात, कारण खादाड पीक आहेत. आता 20 ग्रॅम नायट्रेट उचललं, 10 ग्रॅमची आवश्यकता आहे, 10 ग्रॅम शिल्लक राहिलं आणि ते 10 ग्रॅम शिल्लक राहिलेलं नायट्रेट ह्या 2 पेशी आहे, 2 पेशीच्या मध्ये जी गॅप आहे त्या गॅपमध्ये संग्रहित होतं, इंट्रासेल्युलर गॅप्स. पेशीच्या आतमध्ये जी गॅप असते, रिकामी जागा असते, त्या पोकळीत ते जमा होतं, हे नायट्रेट. नायट्रेट अत्यंत विष आहे, जहरी विष आहे. तुम्ही जेव्हा कीटनाशकाच्या फवारण्या करताना शेतकऱ्यांना बघता आणि जसं ती फवारणी केली 7 सेकंदाच्या आत, विदिन 7 सेकंद, सारे विषाचे अंश त्या फळामध्ये, त्या धान्यामध्ये आणि भाजीपाल्यामध्ये शोषून घेतल्या जातात 7 सेकंदाच्या आत. आणि ते बाहेरचे जे विषारी अवशेष आहेत ते पेशीमध्ये जो फॅट असते, फॅट म्हणजे चरबी असते, त्या चरबीमध्ये साठतात विष.
कीटकनाशकांचे औषध हे अत्यंत जहाल विष आहेत. सेंद्रिय शेती रासायनिक शेतीपेक्षा खतरनाक आहे, विषारी आहे आणि शोषणकारी आहे. जेव्हा तुम्ही व्हर्मी कंपोस्टचा उपयोग करता, त्या व्हर्मी कंपोस्टमध्ये कॅडमियम, आर्सेनिक, पारा, शिस जसे खतरनाक जड पदार्थ असतात, अत्यंत जहाल विषारी जड पदार्थ असतात. कारण हा जो इस्नोफिटिडा आहे, व्हर्मी कंपोस्ट तयार करण्यासाठी वापरलेला जंतू विदेशी, तो बायोमॉनिटर आहे. इट इज ए बायोमॉनिटर, इट इज नॉट अर्थम. तो गांडूळ नव्हे, तो बायोमॉनिटर आहे. जेव्हा तुम्ही त्याला पिकांची अवशेष खाऊ घालता व्हर्मी कंपोस्ट तयार करण्यासाठी, त्यातलं नेमकं कॅडमियम उचलतो, आर्सेनिक उचलतो, पारा उचलतो, शिस उचलतो आणि गांडूळ खतामध्ये ते जमा करतो. आणि जेव्हा तुम्ही गांडूळ खत जमिनीवर पसरवता उन्हाळ्यामध्ये, खरीपाच्या आधी, रबीच्या आधी, ऑक्टोबर-नोव्हेंबरला, त्यावेळेस टेम्परेचर 42 डिग्रीच्या वर 48पर्यंत गेलेलं असतं. आणि जसं तापमान 28 अंश सेल्सिअसच्या वर वाढायला लागतं आणि 36 डिग्रीच्या वर वेगानं वाढतं, त्यावेळेस या व्हर्मी कंपोस्टमध्ये जो 46% कार्बन आहे तो मुक्त होतो. हवेतल्या प्राणवायूशी त्याची रासायनिक अभिक्रिया होते, ऑक्सिडेशन प्रोसेस होते, प्राणिदिभवन क्रिया होते आणि कार्बन वायूच्या रूपानं हवेत निघून जातो. शिल्लक राहतात हे कॅडमियम, आर्सेनिक, मर्क्युरी, लेड जमिनीमध्ये. हे खतरनाक जर आणि मुळ्या उचलतात आणि मुळ्याने उचललं की पुन्हा त्या चरबीमध्ये ते विष जमा होतं. ज्या ज्या वेळेला तुम्ही रासायनिक शेती करता, ज्या ज्या वेळेला तुम्ही सेंद्रिय शेती करता, हे खतरनाक विष तुमच्या पोटात जात असतं अन्नाच्या रूपानं. आणि जेव्हा ते विष आपल्या पोटात जातं तेव्हा प्रतिरोध शक्ती नष्ट होते. प्रतिकारशक्ती नष्ट झाली की मग कॅन्सर, डायबिटीस, हार्ट अटॅकसारखे बिमाऱ्या चालू होतात आणि मग आपली मोक्षप्राप्ती आपल्याला मिळते मृत्यूच्या माध्यमातून. कृषी विद्यापीठांना नोबेल प्राईज दिलं पाहिजे की त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्यासारखा अत्यंत सुंदर असा मार्ग काढला सांगितला मोक्षप्राप्तीचा, आणि शहरी लोकांना डायबिटीस, हार्ट अटॅक आणि कॅन्सरने मृत्यूचा म्हणजे मोक्षप्राप्तीचा अतिशय सुंदर मार्ग सांगितला. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि मित्रांनो, प्रत्येक मानवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते, कारण कॅन्सर होण्याची शक्यता त्याच्या DNA निहित असते, त्याच्या आनुवंशिक गुणतत्वामध्ये निहित असते. त्याच्या DNA असे काही गुणतत्व आहेत, जीन्स आहेत, ज्यांना ऑन्कोजीन म्हणतात, जे कॅन्सरला जबाबदार असतात. जेव्हा ते जागृत असतात, डॉमिनन्स असतात, तेव्हा कॅन्सर होतो. आणि जेव्हा निद्रिस्त असतात, झोपलेले असतात, रेसेसिव्ह असतात, तेव्हा कॅन्सर होत नाही. आणि ऑन्कोजीन जागृत करण्याचं काम हे सगळे विष करतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून मित्रांनो, जेवढी विषारी आणि खतरनाक रासायनिक आहे त्याच्यापेक्षा जास्त विषारी ही सेंद्रिय शेती आहे. रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती मानवी जीवनाचा उद्ध्वंसच करत नाही, मानवाला नपुसक बनवत आहे. जरा डॉक्टरांना विचारा, हे आमची तरुण पिढी शुक्राणूची संख्या झपाट्यानं कमी होत आहे आणि नपुसकतेकडे वळत आहे. माझ्या लहानपणी माझ्या कामावर आमचं घरकाम करणारा एक चिंदू केवट नावाचा एक म्हातारा 100 किलोचं धान्याचं ओझं पोतं उभ्यानं फेकून द्यायचं, इतकी अचाट ताकद. काय खात होता? लहानपणी रासायनिक शेती नव्हती, आमच्याच घरचं धान्य, सगळंच अन्न आम्ही मजुरांना देत होतो. नैसर्गिक होतं, भावबळ प्रचंड होतं. 100 किलोचं ओझं 70 वर्षाचा बुडा म्हातारा फेकत होता. आज ही तरुण पिढी 18 ते 35 वयोगटाची 10 किलोचं ओझं उचलत नाही. चष्मे लागलेले आहेत, डोक्याचे केस पांढरे झालेले आहेत.
हा कशाचा प्रकार आहे? 18 वर्षाआधी कधीही मुलगी ऋतुस्नात होत नव्हती, आता 12 वर्षाची मुलगी ऋतुस्नात होते आहे. चक्रच बिघडलं, सगळं चक्र बिघडलं. मित्रांनो, हे सगळे झालं आहेत कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, ज्याला म्हणतात रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती. आणि म्हणून याला काही पर्याय मिळाला पाहिजे, याचा विचार नक्कीच व्हायला पाहिजे. किंबहुना रासायनिक शेती आपल्या भारतात पाठवणारी एक विश्वव्यापी शोषणकारी महाव्यवस्था आहे. इट इज ए युनिव्हर्सल एक्सपोर्टर सिस्टीम which have launched this chemical farming in India. आणि त्याच महाव्यवस्थेनं सेंद्रिय शेतीसुद्धा आपल्या देशात पाठवलेली आहे, लक्षात ठेवा. शेतीचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये पहिली आहे पारंपरिक प्राचीन भारतीय कृषी पद्धती, जिला आपण पारंपरिक कृषी म्हणतो, ज्याच्यामध्ये शेणखताचा वापर दरवर्षी करण्यात येतो. आज शेणखत उपलब्ध नाही. गावातला सावकार 2-4 लोक शेतकरी जे सदन आहेत, त्यांची क्रयशक्ती आहे शेणखत खरीदण्याची, ते सगळ्या गावातलं शेणखत ट्रॅक्टरनं खरेदी करतात, शेजारच्या गावातले खरेदी करतात. 97% शेतकऱ्यांना काय करतात, ते आपलं शेणखत विकतात, कारण आर्थिक तंगीत आहे. मग त्यांचे तंत्रज्ञान काय? मित्रांनो, त्यासाठी तंत्रज्ञान झिरो बजेट आध्यात्मिक शेती आहे. ही काही आवश्यकता नाही शेणखत वापरण्याची, काही वापरण्याची आवश्यकता नाही, विकत घेण्याची आवश्यकता नाही. त्याची आवश्यकताच नाही मुळात, तर विकत घेऊन कशाला टाकायचं? आणि मग रासायनिक शेती आली आणि काही लोकांनी रासायनिक शेती सुरू केली आणि त्यांनी सांगणं चालू केलं की आम्ही रासायनिक शेतकरी आहोत, आम्ही रासायनिक शेती करतो. रासायनिक शेती भारतात येण्याच्या आधी भारतातला कोणताही शेतकरी असं सांगत नव्हता की मी सेंद्रिय शेती करतो. नाही, मी शेती करतो, मी शेतकरी आहे. जेव्हा रासायनिक शेती आली आणि तेव्हा काही लोक म्हणायला लागले की मी रासायनिक शेती करतो, आणि रासायनिक शेतीचे भयावह दुष्परिणाम सगळ्या जगात दिसायला लागले. युरोप अमेरिकेमध्ये रासायनिक अन्नाच्या विरोधात फार मोठं जन आंदोलन उभं झालं. ग्रीनपीस मुवमेंट किंवा वर्ल्ड वॉच इन्स्टिट्यूट सारख्या महासंस्था त्या इन्व्हॉल्व झाल्यात. आणि त्या जन आंदोलनाचा दबाव, नो मोर केमिकल, वी डू नॉट वॉन्ट केमिकली ग्रोन, वी वॉन्ट केमिकल फ्री फूड. आम्हाला विषारी अन्न नको, आम्हाला विषमुक्त अन्न पाहिजे, हे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. आणि त्या आंदोलनाच्या दबावाखाली त्या महाव्यवस्थेनं एक नवतंत्र जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला, ज्याला सेंद्रिय शेती म्हणतात. रासायनिक शेती दुष्परिणाम सांगण्याची आवश्यकता नाही. याच महाराष्ट्रात जी जमीन सातत्यानं एका एकराला 100 टन ऊस पिकत होती, आता लाखो हेक्टर भूमी बंजर पडलेली आहे, शारपट झालेली आहे, गवती उगवत नाही. याच महाराष्ट्रात नव्हे, संपूर्ण जगात. ज्या जमिनीनं एका एकराला 30 क्विंटल गहूचं उत्पादन दिलं, त्या जमिनीत पंजाबच्या आज गवत उगवत नाही, शारपट झालेली आहे. जमिनीचा सत्यानाश, मानवी स्वास्थ्याचा सत्यानाश, हे कॅन्सर, डायबिटीज, हार्ट अटॅक इतकी प्रचंड वेगानं वाढत आहेत. जगात जेवढे मधुमेहाचे रुग्ण आहेत 50% भारतीय आहेत. जगामध्ये जेवढे कर्करोगाचे रुग्ण आहेत, कॅन्सरचे, 30% भारतीय आहेत. आणि प्रचंड वेगानं वाढत आहेत, प्रचंड वेगानं. दवाखाने ओसंडून वाहत आहेत, कमी पडत आहेत. पेशंटला जागा नाही, नवीन दवाखाने निघत आहेत, तरी जागा नाही. मित्रांनो, अंतिम दिन आने वाला है, ख्याल में रहे, अंतिम दिन आने वाला है. सारी मानवता विनाश के कगार पर खड़ी आहे, विनाशाच्या काठावर उभी आहे. केव्हा अंत होईल, आपला नंबर केव्हा येईल, काही सांगता येणार नाही, काहीही सांगता येणार नाही.
आणि याला कारण ही रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती ही अत्यंत खतरनाक आहे, लक्षात ठेवा. सेंद्रिय शेती म्हणजे 3 निविष्ठा सांगितलेले आहेत. पहिली म्हणजे कंपोस्ट टेक्नॉलॉजी, ज्याला कुस खत म्हणतात. दुसरी वर्मी कंपोस्ट, गांडूळ खत. आणि तिसरी बायोडायनामिक, जैवगती विज्ञान, ज्याला शिंगाचं खत म्हणतात. या 3 तंत्र सेंद्रिय शेतीचे तंत्र म्हणून सगळ्या जगात मान्यता प्राप्त झालेले आहेत. आणि हे तिन्ही तंत्र भारतीय नाहीत, स्वदेशी नाही, लक्षात ठेवा. कंपोस्ट टेक्नॉलॉजी स्वदेशी नाही, विदेशी आहे. वर्मी कंपोस्ट टेक्नॉलॉजी भारतीय नाही आहे, स्वदेशी नाही आहे, विदेशी आहे. आणि बायोडायनामिक सुद्धा स्वदेशी नाही, विदेशी आहे. आणि आश्चर्य आहे, आमच्या देशातील काही महापुरुषांनी आम्हाला स्वदेशीचा मंत्र दिलेला आहे. लोकमान्य तिलक असो, महात्मा गांधी असो की सावरकर. आणि त्या देशात स्वदेशीचा प्रचार करणारे आज गांडूळ खताचा प्रचार करत आहे, सेंद्रिय शेतीचा प्रचार करत आहे. मग मुंह में स्वदेशी, बगल में विदेशी. हे कैसे चलेगा? हे कसे चलेगा? पुनर्विचार झाला पाहिजे, पुनर्विचार झाला पाहिजे. साथियों, जो ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज म्हणजे वैश्विक तापमान वृद्धी आणि हवामानात होणारे बदल आज सगळ्या जगाला ग्रासत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, याचे दुष्परिणाम इतके भयावह आहे. संयुक्त राष्ट्र संघटना यांनी या वैश्विक तापमान वृद्धीचा म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा हवामानावर कोणते बदल होतात, काय इम्पॅक्ट होतो, त्याचा परिणाम काय होतो, मानवी स्वास्थ्यावर काय परिणाम होतो, नैसर्गिक संसाधनावर काय परिणाम होतो आणि पिकावर काय परिणाम होतो, याचा शोध घेण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय कमिटीचं गठन केलं. त्या कमिटीचं नाव आहे IPCC, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. आणि जगातले 1300 अतिशय विद्वान असे शास्त्रज्ञ, न्यायाधीश, राज्यकर्ते आणि विचारवंत त्याचे सभासद आहेत. डॉक्टर राजेंद्र पचौरी आपल्या भारताचे वरिष्ठ वैज्ञानिक, ते त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी या सगळ्याचा अभ्यास केला. दर 3 महिन्यांनी त्यांची रिपोर्ट प्रसिद्ध होते आणि तो अभ्यास सांगतो की प्रचंड दुष्परिणाम या वैश्विक तापमान वृद्धीचे आणि हवामानामध्ये होणाऱ्या बदलाचे मानवी स्वास्थ्यावर होत आहेत, पाण्यावर होत आहेत, पिकावर होत आहेत आणि हवामानावर होत आहेत. मान्सून बघा तुम्ही, 1 जूनला मान्सून केरळमध्ये प्रवेश करणार म्हणजे करणार, 2-3 दिवसाच्या त्या दरम्यान. 15 जूनला तो महाराष्ट्रात पोहोचणार, 15 जुलैला उत्तर भारतात पोहोचणार, राजस्थानला टच करणार, 15 जुलै ते 15 ऑगस्ट स्थिर होणार, 15 ऑगस्टपासून राजस्थान सोडणार, 15 सप्टेंबरपासून तुमचं उत्तर भारत सोडणार आणि 15 ऑक्टोबरनंतर दक्षिण भारत सोडणार. ठरलेले वेळापत्रक, ठरलेले वेळापत्रक. 3 वर्षापासून बघतो आहे, टाईम टेबल पूर्ण बिघडलेलं आहे. मान्सून 1 जूनला येतो केरळमध्ये, पण कर्नाटकात 15 दिवस मुक्काम करतो, नंतर महाराष्ट्रात मुक्काम करतो. जो महाराष्ट्रात 15 जूनला यायला पाहिजे तो 15 जुलैपर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. 15 ऑगस्टपर्यंत नॉर्थ इंडियाला जातो, उत्तर प्रदेशामध्ये, उत्तर भारतामध्ये. आणि जो 15 ऑक्टोबरला बाहेर निघाला पाहिजे, निघून जायला पाहिजे, 15 नोव्हेंबरपर्यंत पाऊस देतो, पाणी देतो, पाऊस देतो. खरीपाचाही सत्यानाश करतो आणि रबीचाही सत्यानाश करतो. प्रचंड नुकसान, प्रचंड नुकसान, प्रचंड नुकसान. दुष्काळ बघितलाय, भारताचा दुष्काळ बघितलाय मी. पिण्याचं पाणी होतं, पिकं नव्हती. आता हजारो गावात, लाखो गावात टँकर लागत आहेत, पिण्याचं पाणी नाही. दुष्काळ तोही होता, दुष्काळ आज तोही आहे. पाण्याचं वितरण बिघडलं, पाणी तेवढंच आहे,
मान्सून 700 घन मैल 700 क्युबिक मैल पाण्याची वाफ हिंद महासागर, बंगालची खाडी आणि अरबी समुद्रातून दरवर्षी घेतोच, उचलतोच, ठरलेलं माप आहे त्याचं. फक्त वितरण बिघडलं. तो जर ओरिसाची किनारपट्टी ओलांडून वर चढत असेल तर विदर्भात पाऊस होतो, मध्य भारतात आणि उत्तर भारतात पाऊस होतो, दक्षिण भारत कोरडा असतो. पण जर तो आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडून आतमध्ये प्रवेश करेल तर दक्षिण भारतात पाऊस होतो, इकडे गुजरातमध्ये पाऊस होतो, त्यावेळेस उत्तर भारत कोरडा असतो. वितरण बिघडलेलं आहे. आणि असं झालं, एका दिवशी 18 इंच पाऊस, आणि मग आपल्याला दिसतं जम्मू काश्मीरमध्ये काय होतं आणि तुमच्या केदारनाथमध्ये काय होतं. माझ्या आयुष्यात मी कधीही जानेवारीच्या आधी गारपीट बघितली नाही. यावर्षी ऑक्टोबरमध्ये गारपीट, सगळं ऋतुचक्र बदललं. नवे रोग. हा पिठ्या ढेकून मिलीबग कधी कापसावर नाही बघितला. मी कापूस उत्पादक आहे, लहानपण शेती करतो, आजही जाऊन कसतो शेती. मिलीबग बघितला नाही. आता कापसावर मिलीबग हा मुख्य कीड झालेली आहे. हा ब्लाइट कधी बघितला नव्हता, आता मुख्य एक बिमारी झालेली आहे. सगळ्या पिकावर प्रचंड प्रमाणात नवीन बिमारी आलेल्या आहेत. आणि मानवावर सुद्धा आता नवीन बिमारी आलेल्या आहेत, ज्या विषाणूजन्य बिमारी आहे, ज्याला काय म्हणतात अबोला, इबोला, गोबोला आहे ना, सास आणि फास, हे सगळे आलेले आहेत. नवीन जैविक युद्ध छिडकले गेलेलं आहे. जैविक युद्ध वाचू शकणार नाही. आणि याला कारण आहे हे वैश्विक तापमान वृद्धी आणि हवामानात होणारे बदल. नपुंसकता वाढत आहे, पिकाचं उत्पादन घटत आहे, हे नक्की ठरलेलं आहे. पिकाचं उत्पादन घटत आहे, याला कारण हे हवामानामध्ये होणारे बदल. मानवी स्वास्थ्यावर विदारक परिणाम होतो आहे, वायुमंडलावर प्रचंड प्रमाणात होत आहे. याला कारण वैश्विक तापमान वृद्धी आणि हवामानामध्ये होणारे बदल. हे कसं घडतं? कारण ह्याचा दाट संबंध आहे तुमच्या शहरी लोकांशी. म्हणून मी तुम्हाला हा विषय घेतो आहे आज. जेव्हा सूर्यप्रकाश येतो खाली पृथ्वीतलावर, तेव्हा त्या सूर्यप्रकाशासोबत काही विकिरण असतात, जसे अतिनील किरण आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज आहे, अत्यंत खतरनाक आहे. ते जर सूर्यप्रकाशासोबत अतिनील किरण आले आणि मानवी शरीरावर पडले तर मानवाची प्रतिकारशक्ती घटते, चर्मरोग होतो, नपुंसकता वाढते आणि अन्य दोष निर्माण होतात. पिकावर ते पडले तर पिकाची प्रतिकारशक्ती घटते, उत्पादन क्षमता घटते आणि नवीन बिमाऱ्या येतात. हवामानामध्ये प्रचंड उत्पात होतात. म्हणजे अतिनील किरण अतिशय संहारक अशी किरणं आहेत, विकिरण आहेत. आणि म्हणून ईश्वराने एक व्यवस्था केली की सूर्यप्रकाशासोबत हे अतिनील किरण जे येणारे आहेत ते वरच्यावर रोखले जावे, शोषले जावे, पृथ्वीपर्यंत येऊ नये म्हणून आपल्या हवामानाच्या वर, वायुमंडलाच्या वर त्यांनी एक थर उभा केला, त्याला ओझोनचा थर म्हणतो. आणि हा ओझोन काय करतो? सूर्यप्रकाशासोबत येणारे अतिनील किरण शोषून घेतो आणि त्याला खाली जाऊ देत नाही, फिल्टर करतो आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्या पृथ्वीला येतो. म्हणून आपण वाचून आहोत, म्हणून आपली पिकं वाचून होती, आपलं हवामान वाचून होतं. पण काय झालं? त्या ओझोनच्या थराला भेगा पडल्यात, भोकं पडले मोठमोठे. कारण ओझोन थर नष्ट करणारे 4 वायू तयार झाले आणि ते निर्माते म्हणजे हा भस्मासूर मानवच आहे. त्या वायूंना म्हणतात हरितगृहवायू, ग्रीन हाऊस गॅसेस. कार्बन डायऑक्साईड म्हणजे कर्बोदके हा त्यातला एक महाविदारक असा ग्रीन हाऊस गॅस आहे. दुसरा आहे मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन, आणि त्याची नवीन पिढी निघाली हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन. हे 4 वायू मुख्यतः त्याला कारण आहे. बाकीचे वायूसुद्धा त्याच्यामध्ये आहे दोष देणारे. हे 4 वायू उत्सर्जन करणाऱ्या 2 व्यवस्था आहेत. ते म्हणजे एक शेती आणि दुसरी म्हणजे उद्योग. लक्षात ठेवा, आपल्या ओझोनला नष्ट करून अतिनील किरणांना समोर आणणारे, आपल्या पृथ्वीवर पाठवणारे आणि वातावरणामध्ये बदल करणारे
वातावरणाची उष्णता वाढवणार आहे. केव्हा? कारण हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहे हे काय करतात, सूर्यप्रकाशातली उष्णता शोषून घेतात आणि पृथ्वीवरून रात्री जी उष्णता वातावरणात जाते ती सुद्धा शोषून घेतात. त्याच्यामुळं हवेचं तापमान वाढतं आणि त्याचे उत्पात आपण आज भोगतो आहोत. कदाचित कलकत्ता, मुंबई, मद्रास, चेन्नई, शांघाय, न्यूयॉर्क पाण्याखाली बुडेल, द्वारका बुडाली होती तशी ही सुद्धा बुडण्याची शक्यता आहे. कारण हे जो बर्फ आहे तो वितळत आहे. ध्रुव प्रदेशातला बर्फ, हिमालयातला बर्फ, मोठमोठ्या टॉप हिल्समधला बर्फ हा वितळत आहे आणि ते पाणी या समुद्रामध्ये वाढून त्याची समुद्र सपाटी वाढत आहे. कदाचित या शहरामध्ये पाण्याची पातळी वाढल्यानंतर तिथल्या मानवांचं स्थलांतर जेव्हा पुण्यात होईल तेव्हा पुण्यातल्या लोकांची काय गती होईल लक्षात ठेवा. काय गती होईल लक्षात ठेवा. अराजक होईल, अराजक खाण्यासाठी. हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहे यातले जे पहिले 3 आहे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यांचं विशाल मात्रेमध्ये उत्सर्जन करणारं म्हणजे कृषी क्षेत्र आहे आणि उद्योग आहे. रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती त्याला तेवढीच जबाबदार आहे. कसं आपण बघूया. जेव्हा रासायनिक शेतीमध्ये तुम्ही रासायनिक खताचा उपयोग करता आणि ते सगळे नायट्रेट आणि खताचे अवशेष चाऱ्यामध्ये येतात, तो चारा जेव्हा तुम्ही आपल्या जनावरांना खाऊ घालता आणि तो खाल्ल्यानंतर त्याचं चयापचन झाल्यानंतर जे शेण गोमूत्र बाहेर पडते त्या शेणमूत्र आणि गोमूत्राच्या विघटनातून प्रचंड प्रमाणात हा जो नायट्रस ऑक्साईड आहे उत्सर्जित होतो आणि हवेमध्ये जमा होतो. सोबतच कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनसुद्धा उत्सर्जित होतो. ते जे काष्ट पदार्थ आहे रासायनिक शेतीतून तयार झालेलं ते जेव्हा कुजतं त्या कुजण्यातून सुद्धा हे ग्रीन हाऊस गॅसेस मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होतं. किंबहुना आपण जेव्हा रासायनिक शेतीतलं अन्न खातो आणि ते अन्न खाल्ल्यानंतर चयापचन झाल्यानंतर आपल्या मानवी कुजण्यातून आणि मूत्राच्या कुजण्यातून सुद्धा प्रचंड प्रमाणात हे ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जित होतात आणि हवेत जाऊन मिसळतात. तुम्ही अख्ख्या हिंदुस्थानात जा, जेव्हा भाताची कापणी होते, गव्हाची कापणी होते, गहू पिकाची किंवा ऊसाच्या पिकाची कापणी होते, तुम्हाला दिसेल आसमंतामध्ये धुरेधूर त्या पिकांचे सारे अवशेष, ऊसाचं पाचट, गव्हाचे, धानाचे, सगळे भाताचे अवशेष जाळून टाकतात. प्रचंड धूर. धूर म्हणजे काय? ग्रीन हाऊस गॅसेस आहे. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड विशाल मात्रेमध्ये हवेमध्ये जातात आणि हवेमध्ये स्थिर होतात. सेंद्रिय शेतीमध्ये तुम्ही शेणखत टाकता ट्रक ट्रॅक्टरनं, कंपोस्ट खत टाकता, गांडूळ खत टाकता आणि जेव्हा तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट खत, शेणखत जमिनीवर पसरवता त्याच्यामध्ये 46% कर्ब असतो. तो वास्तविक स्थिर कर्ब असतो. पण जेव्हा तापमान 28°-27°च्या वर वाढायला लागतं हा स्थिर कर्ब अस्थिर कर्बामध्ये रूपांतरित होतं. 36°च्या वर वाढायला लागलं की अस्थिर कर्ब उडनशील कर्बामध्ये रूपांतरित होतो आणि हवेत मुक्त होतो आणि हवेतल्या प्राणवायूशी त्याची रासायनिक अभिक्रिया होते. कर्बाम्लाच्या रूपाने हवेत निघून जातो. सोबत मिथेन, नायट्रस ऑक्साईड जातो. हे आपण बघितलेलं आहे. सेंद्रिय शेतीसुद्धा ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्याला तेवढीच जबाबदार आहे जेवढी रासायनिक. लक्षात ही भाताची जपानी पद्धत. तुडुंब पाणी भरलं जातं भात पिकामध्ये, ऊसामध्ये पाणी भरलं जातं. प्रश्न असा येतो की पाण्यात ऊस उभा आहे की ऊसात पाणी उभं आहे. आणि पूर्व पिकाचे अवशेष जेव्हा त्या पाण्यामध्ये सडायला लागतात प्रचंड प्रमाणात मिथेन उत्सर्जित होतो आणि हवेमध्ये जाऊन मिसळतो. इट इज अ ग्रीन हाऊस गॅस. हा हरितगृह वायू आहे. किंबहुना हे जे विदेशी गायी आहेत जर्सी होल्स्टीन, ज्या गायी नाही आहे, दावा आहे उभा की सिद्ध करावं कृषी विद्यापीठांना जर्सी होल्स्टीन गाय आहे सिद्ध करावं. ती गाय नाही, एक वेगळा खतरनाक प्राणी आहे. आणि हे जर्सी होल्स्टीन जेव्हा उच्छवास घेतात प्रचंड प्रमाणात मिथेन उत्सर्जित करतात आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढवतात. रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती तेवढीच जबाबदारी लक्षात ठेवा. तेवढीच जबाबदारी. काय आपण हे चालू देणार आहोत याचा पुनर्विचार केला पाहिजे. आणि म्हणून
जर वैश्विक तापमान वृद्धीचा आणि हवामानात होणाऱ्या बदलाचा प्रचंड आणि विनाशक विदारक असा परिणाम प्राकृतिक संसाधनावर होत असेल, नैसर्गिक संसाधनावर होत असेल, मानवी स्वास्थ्यावर होणार असेल, तर आपण असं तंत्र शोधून काढलं पाहिजे की ज्यामध्ये एकही ग्रॅम हे ग्रीन हाऊस गॅसेस किंवा हरितगृहवायू उत्सर्जित होणार नाही. आणि ते तंत्र माझ्याजवळ आहे, आमच्याजवळ आहे. ते आहे झिरो बजेट आध्यात्मिक शेती. झिरो बजेट आध्यात्मिक शेतीमध्ये तुम्हाला काहीही विकत आणून टाकायचं नाही. तुमच्याकडे जर देशी गाय असेल तर तुम्ही 30 एकरची शेती करू शकता. एका देशी गायीपासून 30 एकरची शेती. चॅलेंज आहे. आमचे मॉडेल उभे आहे, येऊन बघा. तुम्हाला शेणखत विकत आणायचं नाही, टाकायची आवश्यकता नाही. कंपोस्ट नाही, वर्मी कंपोस्ट नाही, रासायनिक खत नाही, कीटकनाशक नाही, ऊसामध्ये आणि बागवानीमध्ये, फळबागामध्ये मशागतसुद्धा नाही. नथिंग टू बी परचेस फ्रॉम द मार्केट. काहीही विकत घ्यायचं नाही. शेणखत टाकायचं नाही म्हणजे उत्सर्जन नाही. रासायनिक खत टाकायचं नाही म्हणजे ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन नाही. कीटनाशक फवारणी करायची नाही म्हणजे नायट्रेट किंवा किटारी विषांचे अवशेष जाण्याचा बिलकुल संभावना नाही. आणि म्हणजे याचा अर्थ, आणि हे जे पाचट जाळणं नाही, आच्छादन म्हणून उपयोग करायचा आहे. जेवढे काही अवशेष असेल पिकांचे ते सगळे आच्छादन म्हणून जमिनीच्या पृष्ठभागात उपयोग करायचा आहे. जीवामृत द्यायचा आहे, ह्युमस निर्माण करायचा आहे, जमिनीची उत्पादन क्षमता वाढवायची आहे, ती जमिनीची फर्टिलिटी वाढवायची आहे आणि सुपीकता वाढवायची आहे. हे सगळं फक्त झिरो बजेट आध्यात्मिक शेतीत होते, रासायनिक शेतीत नाही आणि सेंद्रिय शेतीत अजिबात नाही. लक्षात ठेवा. हा जर पर्याय तुमच्याकडे आहे तर का स्वीकारू नये असा माझा प्रश्न आहे. सरकारला आहे, तुम्हाला आहे आणि सगळ्यांनाच, कृषी विद्यापीठांना सुद्धा आहे. हे कंपोस्ट तंत्रज्ञान युरोपमध्ये तयार झालं. त्यावेळेस आपला देश गुलामीत होता ब्रिटिशांच्या, आणि ब्रिटिश सरकारला वाटलं की कंपोस्ट टेक्नॉलॉजी, ज्याला ऑर्गॅनिक फार्मिंग त्यांनी नाव दिलेलं होतं, हे भारतीय शेतकऱ्यांना आपण सांगितलं पाहिजे. आणि म्हणून ब्रिटिश पंतप्रधानांनी इंग्लंडमधला एक वरिष्ठ कृषी वैज्ञानिक डॉक्टर अल्बर्ट हॉवर्ड यांना बोलावलं आणि सांगितलं की मिस्टर हॉवर्ड, तुम्ही हिंदुस्थानात जा आणि आपलं जे तंत्रज्ञान आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचं, सेंद्रिय शेतीचं, हे किती चांगलं आहे कंपोस्ट टेक्नॉलॉजी, भारतीय शेतकऱ्यांना सांगा. आदेशानुसार डॉक्टर अल्बर्ट हॉवर्ड भारतात आले, देशभर फिरले. व्हाईसरावांनी त्यांनी सगळी व्यवस्था केली देशभर फिरण्याची. शेतकऱ्यांच्या घरात गेले, शेतात गेले, अभ्यास केला. इंदोरच्या राणीनं त्यांना 300 एकर जमीन दिली, जे आजही आहे. आणि जेव्हा त्यांनी सगळा अभ्यास करून एक रिपोर्ट तयार केला आणि ब्रिटिश सरकारला पाठवून दिला. काय म्हणतो तो रिपोर्ट? आज गॅझेटमध्ये वाचा. तो रिपोर्ट म्हणतो की मान्य पंतप्रधान, ब्रिटिश सरकार, आपण मला युरोपियन टेक्नॉलॉजी, सेंद्रिय शेतीची, ऑर्गॅनिक फार्मिंगची भारतीय शेतकऱ्यांना शिकवायला जायला सांगितलं होतं. आणि जेव्हा मी गेलो, तिथला अभ्यास केला आणि तेव्हा मला दिसून आलं की भारतीय शेतकऱ्यांना युरोपियन सेंद्रिय शेती शिकवण्याची आवश्यकता नाही, तर त्यांची जी पारंपरिक प्राचीन पद्धत आहे ते सर्वोत्कृष्ट आहे, ती युरोपियन शेतकऱ्यांना शिकवण्याची आवश्यकता आहे. युरोपियन सायंटिस्ट म्हणतो की भारतीय प्राचीन पद्धती चांगली आहे आणि हे आमचे वैज्ञानिक काय म्हणतात? तर विचार करा, युरोपियन टेक्नॉलॉजीचे रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती ह्या युरोपियन टेक्नॉलॉजी आहेत आणि त्यांचा प्रचार करतात. आणि आमचे लोक सेंद्रिय शेतीचे प्रचारक काही विचार न करता, अभ्यास न करता त्याचा प्रचार करायला लागलेला आहे. मला वाटते पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. अज्ञानात असेल तर ते क्षम्य आहे, पण पुनर्विचार त्यांनी जरूर करावा अशी नम्र निवेदन आहे, नम्र विनंती. मित्रांनो, निसर्गाचा एक नियम आहे, अस्त्य अपरिग्रह, अनावश्यक संग्रह नाही. झाडाची पानं गळतात, मुळीजवळ स्थिर होतात, जमिनीवर आच्छादन होतं. पाऊस येतो आणि मुळीजवळ कुजण्याची क्रिया.
काष्ट पदार्थाची, आच्छादनाची, गळलेल्या पाला पाचोळ्याची मुळीजवळ थेट कुजण्याची क्रिया, आणि त्या कुजण्यातून मुळीला जे पाहिजे ते त्या कुजण्यातून सगळं मिळतं, सगळं मिळतं, सगळं मिळतं. त्या मुळीला सेंद्रिय आम्ल पाहिजे, तिथंच निर्मिती आणि तिथंच उपलब्धता, जाग्यावरच. त्यांना जैविक आम्ल पाहिजे, तिथंच निर्मिती, तिथंच उपलब्धी. त्यांना संजीवक पाहिजे, ग्रोथ हार्मोन, तिथंच निर्मिती, तिथंच उपलब्ध, जाग्यावर, जाग्यावर, सगळं काही जाग्यावर मिळतं. ती सेंद्रिय शेती, ती नैसर्गिक व्यवस्था. म्हणजे याचा अर्थ हा की मुळीजवळ कुजण्याची क्रिया जर झाली काष्ट पदार्थाची, तर पिकाला सगळं आयतं मिळून जातं, वरून काही टाकण्याची आवश्यकता राहत नाही. जमिनीची सुपीकता म्हणजे ह्युमस. ह्युमस इज द फर्टिलिटी ऑफ द सॉइल, प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सॉइल. जमिनीची सुपीकता म्हणजे ह्युमस. ह्युमस असा एक पदार्थ आहे जमिनीमध्ये जी सुपीकता वाढवतो जमिनीची. जेवढी सुपीकता वाढेल तेवढी उत्पादन क्षमता वाढतं जमिनीची. ह्युमस हा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे जमिनीमध्ये, जो सुपीकता जमिनीला प्रदान करतो. जमिनीमध्ये जेवढे ह्युमस जास्त तेवढी जमिनीची सुपीकता जास्त. याचा अर्थ हा की ही प्रत्येक शेतकऱ्याची बांधिलकी पाहिजे. इट इज द कमिटमेंट ऑफ द फार्मर्स, नॉट इवन फार्मर्स, द कमिटमेंट ऑफ द ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज ऑल्सो. कृषी विद्यापीठांची ती बांधिलकी पाहिजे, सरकारची बांधिलकी पाहिजे की त्यांनी जे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिलं पाहिजे ज्याच्यातून ह्युमसची निर्मिती सतत होत राहील, ह्युमस नष्ट करणारं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देऊ नये. खेदाची गोष्ट आहे, खेदाची गोष्ट आहे की आजपर्यंत कृषी विद्यापीठांनी असं कोणतेही तंत्रज्ञान शेतकऱ्याला दिलेलं नाही ज्याच्यामध्ये ह्युमसची निर्मिती होते. कृषी विद्यापीठाने ते तंत्रज्ञान दिलं, रासायनिक शेती असो का सेंद्रिय शेती, ज्यांच्यापासून ह्युमसची निर्मिती रोखल्या जाते, जमीन बंजर बनल्या जाते, ह्युमसच्या निर्मितीला रोखल्या जाते, असं तंत्रज्ञान दिलं. मित्रांनो, मुळीजवळ कुजण्याची क्रिया इन सितू सगळं काही मुळीला मिळतं ह्युमसच्या माध्यमातून. कोणत्याही पिकाच्या मुळ्या जे अन्नद्रव्य घेतात ह्युमसमधून घेतात. याचा अर्थ ह्युमस कसा निर्माण करावा याच्याविषयी आपण विचार केला पाहिजे. ह्युमसची निर्मिती काष्ट पदार्थाच्या कुजण्यातून होते. काष्ट पदार्थामध्ये सगळ्या सजीवांचे मृत अवशेष म्हणजे काष्ट. डेड बॉडी ऑफ एव्हरी लिव्हिंग बीइंग इज कास्ट. केवळ पिकांचे अवशेष नाही, सगळ्या सजीवांचे मृत शरीर म्हणजे काष्ट, आणि ते कुजून ह्युमसची निर्मिती होते. याचा अर्थ हा की जर काडी कचरा, पिकांचे अवशेष, ऊसाचं पाचट हे सगळं जमिनीच्या पृष्ठभागावर मुळीजवळ कुजवलं तर ह्युमसची निर्मिती होते. हे कुजवणारे अनंत कोटी जीवाणू, आणि या जीवाणूंचं विरजन पाहिजे. मी सगळा तपास केला. भारतातल्या ज्या 36 मुख्य जाती आहेत देशी गाईच्या, त्यांचं शेणमूत्र जमिनी प्रयोगशाळेत तपासलं, बैलांचं शेणमूत्र तपासलं, म्हशीचं तपासलं, आणि त्या विदेशी जर्सी उलटणींचं तपासलं. आणि शेवटी मला दिसून आलं की सगळ्यात उत्तम अगर काही विरजन असेल, कल्चर द बेस्ट कल्चर ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम, अनंत कोटी जीवाणूंचं, ते म्हणजे देशी गाईचं शेण आहे. 1 ग्रॅम देशी गायच्या शेणामध्ये मला 300 कोटी ते 500 कोटी जीवाणू, उपयुक्त जीवाणू मिळाले. 1 ग्रॅम शेणामध्ये देशी गायच्या. जर्सी होल्स्टीनच्या 1 ग्रॅम शेणामध्ये 70 लाखाच्या वर काउंट मिळाला नाही. पॅथोजेनिक बॅक्टेरिया, रोग निर्माण करणारे जीवाणू महत्तम होते. याचा अर्थ सगळ्यात उत्तम जर काही विरजन असेल तर देशी गायचं शेण. म्हणजे जर आपल्याला जमिनीची सुपीकता वाढवायची असेल तर 2 गोष्टी केल्या पाहिजे. एक, जेवढे काही पिकाचे अवशेष आपल्याला उपलब्ध असेल ते जाळू नये, फर्मी कंपोस्टमध्ये वापरू नये, कंपोस्ट खतासाठी वापरू नये. आहे तसे पिकाच्या जमिनीच्या पृष्ठभागावर 2 पिकाच्या मध्ये आच्छादन उपयोग करावे, आणि देशी गायचं शेण जीवामृत, घनजीवामृताच्या माध्यमातून वापरावं. ह्युमसची निर्मिती ताबडतोब चालू होते. पिवळी माती, पांढरी माती तुम्ही दिसाल जेव्हा तुम्ही प्रयोग कराल
की मातीचा रंग पिवळा आहे, मातीचा रंग पांढरा आहे, तुम्ही आच्छादन करा, जीवामृत द्या आणि कार्बन नायट्रोजन रेशो मेंटेन करण्यासाठी आंतरपिकं चवळीसारखी कडधान्याची घ्या आणि मग तुम्हाला चमत्कार दिसेल. 6 महिन्यानं जमिनीचा रंग बदललेला आहे, जमिनीचा रंग काळा झालेला आहे, ह्युमसची निर्मिती झालेली आहे, ह्युमसची डिपॉझिशन झालेलं आहे, जमा झालेलं आहे ह्युमस. म्हणजे याचा अर्थ हा, जर तुम्ही कोणतंही काष्टपदार्थ पिकांचे अवशेष जमिनीच्या पृष्ठभागावर मुळीजवळ कुजवले जीवामृत देऊन तर ह्युमसची निर्मिती होते, सुपीकता वाढते, झाडांना जे पाहिजे ते जाग्यावर मिळतं आणि तोच काडी कचरा त्या खड्ड्यात कुजवल्यावर काय होते? ह्युमसची निर्मिती होत नाही, कंपोस्टची निर्मिती होते. लक्षात. तो 15 फूट लांब, 6 फूट रुंद, 1.5 फूट खड्डा नाही खोदा खड्ड्यात गाडण्यासाठी शेतकऱ्यांना, आणि त्याच्यात मग तो काडी कचराचा थर, त्याच्यावर थोडं शेणकाला, त्याच्यावर माती, पुन्हा थर, पुन्हा शेणकाला, पुन्हा माती, असं भरता भरता जमिनीच्या पृष्ठभागात येऊ द्या, शेणानं सारून घ्या, 6 महिन्यानं पुन्हा उकला, पुन्हा टाका, पुन्हा भरा. तेच तर काम आहे शेतकऱ्यांना, दुसरं कामच नाही. आणि तंत्रज्ञान आम्हाला शिकवतं. मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा ते काष्टपदार्थ काडी कचरा पिकांचे अवशेष जमिनीच्या पृष्ठभागावर मुळीजवळ कुसते, ह्युमसची निर्मिती होते, मुळीला पाहिजे ते जाग्यावर मिळतं. जेव्हा खड्ड्यात कुसते तिथे ह्युमस निर्माण होत नाही, कंपोस्ट तयार होते. आणि जेव्हा ते कंपोस्ट तुम्ही जमिनीच्या पृष्ठभागावर पसरता आणि टेम्परेचर वाढायला लागलं, 48 अंश उष्णतामान आमच्या महाराष्ट्राचं आणि उत्तर भारताचं, काहीही कार्बन टिकत नाही, सगळा कार्बन मुक्त होतो, प्राणवायूची रासायनिक अभिक्रिया होते, कर्बोदके रचून हवेत निघून जातो, कार्बन डायऑक्साईड जातोच जातो, मिथेन नायट्रस जातो आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढते आणि मग मोठे उत्पात होतात. लक्षात. ऑर्गॅनिक फार्मिंग इज मोर डेंजरस दॅन केमिकल फार्मिंग. सेंद्रिय शेती रासायनिक शेतीच्या महाखतरनाक आहे, महाविषारी आहे, महाजाप. व्हर्मी कंपोस्ट आणि कंपोस्ट ट्रक लोड टाकावं लागतं, टनाने टाकावं लागतं दरवर्षी. कसं शक्य आहे, कसं शक्य आहे, कसं शक्य आहे? हाऊ इट इज पॉसिबल? माझा प्रश्न आहे या लोकांना. मित्रांनो याचा पर्याय झिरो बजेट नैसर्गिक शेती. लक्षात. एकच पर्याय, काहीही टाकण्याची आवश्यकता नाही, 1 ग्रॅम कंपोस्ट नाही, वर्मी कंपोस्ट नाही, 1 ग्रॅम नाही, शेणखत सुद्धा टाकण्याची आवश्यकता नाही. चमत्कार बघून घ्या, 40 लाख शेतकरी झिरो शेती करत आहेत दिवसांना. चमत्कार बघून घ्या, खुलेआम आहे, इथे सुद्धा बसलेले आहेत, जाऊ शकता, बघू शकता. युरोपमध्ये, अमेरिकेत शास्त्रज्ञापुढे एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता की या काष्टपदार्थामध्ये पिकांच्या अवशेषामध्ये कॅडमियम कसं काय आलं, कुठून येतं, हे आर्सेनिक कुठून येतं, हा पारा कुठून येतो, शिसा कुठून येतो. मोठा त्यांना डोकेदुखी ठरली आणि त्यांनी शोध चालू केला आणि ते दिसून आलं की रासायनिक शेतीतून पिकवलेल्या काष्टपदार्थातून येतं. आणि मग शोध चालू केला, रासायनिक शेतीमध्ये कुठून येतं, म्हणजे रासायनिक शेतीतून येतं, रासायनिक खतातून येतं. कारण रासायनिक खतामध्ये कॅडमियम आर्सेनिक मर्क्युरी लेड असतातच, त्याचे अवशेष असतातच सूक्ष्म रूपात. आणि मग त्यांनी विचार केला की जर हे सगळं खतरनाक जड पदार्थ, अत्यंत विषारी कॅडमियम आर्सेनिक मर्क्युरी आणि शिस, हे जर त्या काष्टपदार्थात असेल तर मग त्या काष्टपदार्थामध्ये किती कॅडमियम आहे, किती आर्सेनिक आहे, किती पारा आहे, किती शिसा आहे, हे मोजण्यासाठी काहीतरी जंतू पाहिजे. आणि मग 10 वर्षाच्या शोधानंतर त्यांना एक जंतू मिळाला युरोपियन भूमी, त्याचं नाव आहे इसोनोफिटिडा. आणि तो आयसोनोफिटिडा आपल्या देशात पाठवला. हा आयसोनोफिटिडा बायोमॉनिटर आहे. त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्याला दिसून आलं अरे हा एकदम चांगला आहे. कारण हा जेव्हा आपण त्याला काष्ट खाऊ घालतो, सारा काडी कचरा जर ह्युमस निर्मितीसाठी वापरला तर पिकांना सगळे अन्नद्रव्य मिळतील आणि पिकांना अन्नद्रव्य मिळाले तर शेतकरी रासायनिक खतं विकत घ्यायसाठी बाजारात येणार नाही. आणि जर ते बाजारात आले नाही तर भारताचा पैसा देशाच्या बाहेर जाणार नाही, त्या शोषणकारी व्यवस्थेकडे जाणार नाही. आणि म्हणून त्यासाठी त्यांनी ठरवलं की या जंतूचा उपयोग आपण केला पाहिजे. कारण हा काय करतो, जो काष्टपदार्थ ह्युमस निर्मितीसाठी वापरायला पाहिजे तो खाऊन टाकतो.
जे गाईचं शेण जमिनीत गेलं म्हणजे ह्युमसची निर्मिती होते, ते शनी खाऊन टाकतो आणि कंपोस्ट आहे, वर्मी कंपोस्ट तयार करतो. आणि त्यांनी ठरवलं याला आपण पाठवलं पाहिजे हिंदुस्थानात, याला आपण पाठवलं पाहिजे. आणि मग कोण स्वीकारेल भारतामध्ये? मग त्यांना दिसून आलं की भारतामध्ये खूप चांगले लोक आहेत, समाजसेवा करतायत, त्यांना सामाजिक कार्य करायचं आहे, समाजाच्या भल्यासाठी करायचं आहे, त्यांनी आपल्या संस्था काढलेल्या आहेत, पण त्यांच्याकडे काम करण्यासाठी फंड्स नाही आहे, पैसा नाही आहे. आणि म्हणून त्यांचं काम रुकलेलं आहे. ते चांगलं काम आहे, ते वाढवलं पाहिजे. आणि मग त्यांना जर आपण फंड्स दिले तर, आणि मग त्यांनी स्वयंसेवी संस्थांना पकडलं की तुम्ही चांगलं काम करतात, अतिउत्तम काम आहे, वाढलं पाहिजे, तुम्हाला मर्यादा आहे, तर आम्ही तुम्हाला फंड्स देऊ, तुम्ही एक काम करा, फक्त हे जी अतिउत्तम आपल्याला पर्याय मिळालेला आहे सेंद्रिय शेतीचा, हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. आणि मग जेव्हा स्वयंसेवी संस्थांना हे सगळं मिळालं, अरे खूपच चांगलं झालं, आपल्या कामात अधिक खूप चांगलं होईल आणि आपल्याला पैसा मिळाला तर आपण काम आणखी वाढवू शकू, शेतकऱ्यांना वाचवू शकू, जमिनीला पर्यायानं वाचवू शकू. त्यांना हे माहीत नव्हतं हे तंत्रज्ञान किती खतरनाक आहे, त्यांना हे माहीत होतं किती जीवनदायी आहे. आणि म्हणून त्यांनी स्वीकारलं. आणि पहिलं सेंद्रिय शेती स्वीकारणारं म्हणजे NGOज. आणि त्यांनी धड्याकडनं प्रचार चालू केला. जेव्हा WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनेचा भारत सरकार दबाव पडला की भाई आपण आता 1,40,000 कोटी रुपये सबसिडी फक्त रासायनिक खतावर देतात, तुम्ही डंकल करारावर सही केलेली आहे आणि तुम्ही सांगितलेलं आहे की आम्ही सबसिडी बंद करणार, तेव्हा सबसिडी घटवा, शेतकऱ्यांना रासायनिक खतावर सबसिडी देऊ नका, हे तुम्ही सबसिडी घटवत आणा. आणि त्या सरकारला वाटलं अरे सबसिडी घटवली तर आपल्याला मतदान मिळणार नाही, मोठमोठे आंदोलन होईल, आणि म्हणून याचा पर्याय दिला पाहिजे. आणि त्याच वेळेला सेंद्रिय शेती आली, अरे चांगला पर्याय आहे गांडूळ खताचा, आणि म्हणून सरकारनं स्वीकारलं आणि मग तो अंमलात आणून टाकला. सरकारचा दोष नाही, NGOचा दोष नाही, कारण त्यांना हे माहीत नव्हतं की याच्या मागं विश्वव्यापी कसं षड्यंत्र आहे आणि याचा परिणाम काय होणार आहे हे त्यांना माहीत नव्हतं. त्यांना असं वाटलं की आपण चांगल्या भल्यासाठी आणतो आहोत आणि देशाचं भलं होईल यासाठी त्यांनी, त्याच्यात मी त्यांना दोष देत नाही, त्यांचा अजिबात दोष नाही. मित्रांनो, हे वर्मी कंपोस्ट लक्षात ठेवा, तो एसिनोफिलिडा गांडूळ नव्हे. हे जे सेंद्रिय शेतीचे प्रचारक त्याला गांडूळ म्हणतात, गांडूळ खत नाव देतात, तो गांडूळ नव्हे, कारण गांडुळाचं एकही लक्षण त्याच्यात नाही. गांडुळाचे शास्त्रामध्ये 16 लक्षण दिलेले आहेत आणि मी क्लेम करतो की 16 पैकी एकही लक्षण त्या एसिनोफिलिडात नाही. तुम्हाला काय अधिकार आहे गांडूळ म्हणण्याचा? आंग्ल भाषेमध्ये, इंग्रजीमध्ये गांडुळाला अर्थवर्म म्हणतात. अर्थ माने माती, मिट्टी, माती, वर्म माने जंतू. जो जंतू माती खातो तो गांडूळ. आणि हा लेखाचा एसिनोफिलिडा माती खात नाही, काय खातो? शेण खातो. गांडूळ कसा? गांडूळ कसा? लक्षात काय दिलं तुम्हाला गांडूळ म्हणण्याचा? त्याला गांडूळ म्हणतात की जो जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडतो, जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडतो, खालची सुपीक माती वर आणतो, विष्ठेच्या माध्यमातून जमिनीच्या पृष्ठभागावर आणतो, पिकांना मूलद्रव्य, सगळे अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करतो, आणि पावसाचं पाणी, अख्खं पाणी, संपूर्ण पावसाचं पाणी त्या छिद्रावर जमिनीत झिरवतो आणि जमीन सुजलाम सुफलाम करतो. तो गांडूळ. हा एसिनोफिलिडा सरफेस फिडरवर्म आहे. जमिनीच्या पृष्ठभागावर काम करणारा एक खतरनाक जंतू आहे. जमिनीला छिद्र पाडत नाही, पावसाचं पाणी जमीन जिरत नाही, उलट जमीन कॉम्पॅक्ट होते आणि पावसाचं पाणी वरून वाहून जातं. लक्षात ठेवा, एकही लक्षण नाही, एकही लक्षण नाही गांडुळाचं. तुम्हाला काय अधिकार गांडूळ म्हणण्याचा? आणि म्हणून मित्रांनो, सेंद्रिय शेतीची कल्पना डोक्यातून काढून टाका, काढून टाका, काढून टाका. तो पर्याय नाही, तो विदेशी तंत्र आहे, त्याच्या मागं मोठं खतरनाक षड्यंत्र आहे. जर तुम्ही काष्ट पदार्थ जमिनीच्या पृष्ठभागात मुळीजवळ कुजवलं तर ह्युमसची निर्मिती होते, आणि जर त्या गांडूळला खाऊ घातलं तर वर्मी कंपोस्ट तयार होते. वर्मी कंपोस्ट. ह्युमस तयार होत नाही कारखान्यात, मुळीच्या बाहेर कुठंतरी. आणि जेव्हा ते तुम्ही पसरवता जमिनीच्या पृष्ठभागावर, कार्बन निघून जातो, हे सगळे जड पदार्थ जमिनीमध्ये शिल्लक राहतात, मुळ्या उचलतात, आपल्या अन्नपदार्थात जातात, आपल्या शरीरात जातात, आणि हे जड पदार्थ आहे अत्यंत जहरी विष. आपली इम्युनिटी, आपली प्रतिकारशक्ती घटते, आणि मग आपले चिकनगुनिया, कॅन्सर, डायबिटीस, हार्ट अटॅक सारख्या बिमाऱ्यांनी आपल्याला मुक्ती मिळते.
अत्यंत खतरनाक तंत्र आहे, लक्षात ठेवा, अत्यंत खतरनाक. आमचे कृषी विद्यापीठं किंवा आमचे कृषी खात्याचे आमचे बंधू अधिकारी किंवा आमचे स्वयंसेवी संस्था मोठा प्रचार करतात की सेंद्रिय शेती कमी खर्चाची आहे शेती आहे, आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इट इज लो कॉस्ट टेक्नॉलॉजी, कमी खर्चाची शेती सेंद्रिय शेती. खोटं बोलतात, खोटं बोलतात. मी सिद्ध करतो कसं खोटं बोलतात. मित्रांनो, आपण तुलना करूया. हा रासायनिक शेती करतो, हा सेंद्रिय शेती करतो. रासायनिक शेतीचे प्रचारक वैज्ञानिक त्याला सांगतात की बाबा रे, एका एकराला तू काय कर, 18 ते 20 बैलगाड्या शेणखत टाक, 9 ते 10 टन. इतक्या बॅग युरिया टाक, DAP टाक, पोटॅश टाक आणि एंडोसल्फान छिडक. सेंद्रिय शेतीचे प्रचारक काय म्हणतात, तू 2-4 टन गांडूळ खत टाक, ते बाजारातल्या ज्या सेंद्रिय शेतीच्या थैल्या आल्या आहेत 50-50 किलोच्या, त्या 10-5 टाकून दे, आणि जे औषध आलेलं आहे बायो पेस्टिसाईड ते सुद्धा फवारणीसाठी विकत आण आणि टाक, फवारणी कर. आपण तुलना करूया. जेव्हा एखादा रासायनिक शेती करणारा शेतकरी बाजारातून 1 टन शेणखत विकत घेईल, 1 टन म्हणजे 2 बैलगाड्या. आपण उन्हाळ्यामध्ये बैलबंडीमध्ये शेणखत टाकून जे शेतात नेतो, ती एक बंडी म्हणजे 500 किलोची. एका टनात 2 बैलगाड्या म्हणजे जास्तीत जास्त महत्तम त्याची किंमत 2000 रुपये. म्हणजे रासायनिक शेती करणारा शेतकरी जेव्हा रासायनिक शेती करताना 1 टन तुमचं शेणखत विकत घेतो तेव्हा 2000 रुपये खर्च करतो. सेंद्रिय शेती करणारा शेतकरी जेव्हा 1 टन गांडूळ खत विकत घेतो तेव्हा किती खर्च करतो? काय किंमत आहे गांडूळ खताची? 6000 ते 10000, 4 ते 5 पटीनं खर्च करतो. म्हणजे सेंद्रिय शेती रासायनिक शेतीपेक्षा महाग आहे का स्वस्त आहे? महाग आहे. आणि ते काय म्हणतात? स्वस्त आहे. मूर्ख बनवतात, शेतकऱ्यांना मूर्ख बनवतात. लक्षात ठेवा. रासायनिक शेती करणारा शेतकरी जेव्हा 1 युरियाची बॅग खरीदतो 300 रुपयाची, मार्केटमध्ये जा, सेंद्रिय खताच्या थैल्या आलेल्या आहेत 50 किलोच्या, 10 किलोच्या, 20 किलोच्या, 5 किलोच्या, 1 किलोच्या. कमीत कमी 600 रुपये ते 1100 रुपये, 3-3 हजार रुपये 50 किलोची बॅग मार्केटमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे युरिया 300 रुपये आणि सेंद्रिय खत 50 किलो थैली 600 रुपये. दुप्पट महाग, दुप्पट महाग. एंडोसल्फान जेव्हा खरेदी करतो कोणताही रासायनिक शेतकरी 300, 400, 500 रुपये. बायोपेस्टिसाईड आलेले आहेत, वनस्पतीजन्य कीटनाशक, जैविक सेंद्रिय शेतीमध्ये वापरणारे मार्केटमध्ये जा, अरे बापरे, किंमता भयानक आहेत, भयानक आहे, भयानक आहेत. कमीत कमी 1100 ते 3000, 10,000 रुपयेपर्यंत सुद्धा किंमत आहेत. सेंद्रिय शेती रासायनिक शेतीपेक्षा स्वस्त आहे म्हणणारे त्यांनी पुनर्विचार करावा, शेतकऱ्यांना फसवू नये. वास्तविकता हे आहे की सेंद्रिय शेती रासायनिक शेतीपेक्षा विषारी आहे, महाग आहे, शोषणकारी आहे. याचा अर्थ जेवढा खिसा शेतकऱ्यांचा रासायनिक शेतीमध्ये कापला जातो त्याच्या अनेक पटीनं खिसा कोणती शेती कापते? सेंद्रिय शेती कापते. लक्षात ठेवा. आणि रिझल्ट नाही, रिझल्ट नाही. देयर इज नो रिझल्ट ॲट ऑल इन थ्रू इंडिया. आय हॅव सीन. कुठेही रिझल्ट मिळत नाही, हे लक्षात ठेवा. एकच पर्याय आहे, झिरो बजेट आध्यात्मिक शेती. वातावरणाचा विध्वंस रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीनं होत असेल तर ती का चालू ठेवावी हा मोठा प्रश्न आहे. संकरित बियाणं करणारे उद्योग, रासायनिक खत निर्माण करणारे उद्योग, कीटकनाशक निर्माण करणारे उद्योग, ट्रॅक्टर निर्माण करणारे उद्योग प्रचंड प्रमाणात धूर सोडत आहेत, प्रचंड प्रमाणात हवेमध्ये. हे ग्रीनहाऊस गॅसेस आहे, वातावरणामध्ये बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढवतात. हे सगळे उद्योग उभे करण्यासाठी, त्यांच्या बिल्डिंगा बांधण्यासाठी जो कच्चा माल चाहिए, बिल्डिंग मटेरियल पाहिजे, जसं सिमेंट आहे, विटा आहे, लोहा आहे, लोखंड आहे, पाणी आहे किंवा तुमचं लाकूड आहे, हे निसर्गाकडून येतं. सगळं निसर्गाकडून येतं. निसर्गाचा विध्वंस, वातावरणाचा विध्वंस,
आणि या सगळ्या बिल्डिंग मटेरियल निर्माण करणारे जे उद्योग आहेत, विटाचे कारखाने आहेत, सिमेंट उद्योग आहेत, लोह्याचे उद्योग आहेत, यांच्या चिमण्यातून प्रचंड धूर सोडला जातो आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढते. कारण हे ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जित होतात. इतकंच नाही, कृषी विद्यापीठं हे इनपुट्स इंडस्ट्री, रासायनिक शेती असो की सेंद्रिय शेतीची जे संसाधन निर्माण करणारे उद्योग आहे, यांना वीज पाहिजे. हे वीज थर्मल पॉवर स्टेशनमधून येते, कोळसा जाळून येते, कोळसा जाळून येते. 80% वीज कोळशातून निर्माण होते. आणि जेव्हा तुम्ही बघाल जिथे जे थर्मल पॉवर स्टेशन आहे, वीज निर्मिती केंद्र आहे, औष्णिक वीज निर्मिती केंद्र, अरे धुवाही धुवा, प्रचंड प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंग वाढते, ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जित होतात. याचा अर्थ हा की रासायनिक कृषी असो की सेंद्रिय शेती, प्रचंड प्रमाणात जीव, जमीन, पाणी, पर्यावरणाचा विध्वंस करते. नैसर्गिक संसाधनं आहेत, ही वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. पुण्यातल्या लोकांनी, सगळ्या नागरिकांनी जर विषमुक्त अन्नाची आवश्यकता पटवून घेतली आणि केवळ विषमुक्त अन्नाची मागणी केली तर आपोआप रासायनिक शेती बंद होईल. रासायनिक शेतीपेक्षा खतरनाक असलेली सेंद्रिय शेती बंद होईल. झिरो बजेट नैसर्गिक शेतीतून विषमुक्त अन्न, पोषण मूल्यांनी संपृक्त, औषधी मूल्यांनी ओतप्रोत असं अन्न जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा हे सगळा विध्वंस आपोआप थांबेल, आत्महत्या थांबतील आणि कॅन्सर, डायबिटीस, हार्ट अटॅकवर मृत्यू थांबतील आणि नैसर्गिक संसाधनांचा उध्वंस नक्कीच थांबू शकाल. फक्त एकच निर्णय पाहिजे तुमचा पुणेकर लोकांचा की मी उद्यापासून रासायनिक खाणार नाही, सेंद्रिय खाणार नाही, मला विषमुक्त नैसर्गिक शेतीतलं अन्न पाहिजे. एकच निर्णय घ्या, मोठा बदल होईल, मोठी क्रांती होईल, मोठी क्रांती होईल, मोठी क्रांती होईल. मोर्चे काढण्याची आवश्यकता नाही, दंगल करण्याची आवश्यकता नाही, संसदेमध्ये गोंधळ घालण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला आंदोलनं करण्याची आवश्यकता नाही, गोळीबार करण्याची आवश्यकता नाही, एसट्या जाळण्याची आवश्यकता नाही, काहीही करण्याची आवश्यकता नाही. फक्त एक निर्णय, मला नैसर्गिक विषमुक्त अन्न घ्यायचं आहे, बस एक निर्णय. मोठा मोठा परिणाम घडून येईल, लक्षात ठेवा. ते तुमच्या हातात आहे. भारतीय संविधानामध्ये असा कायदा नाही आहे की तुम्ही विषारीच खाल्लं पाहिजे. उलट भारतीय संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, जगण्याचा अधिकार दिलेला आहे. बघा कलम बघा. आणि जर रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती तुम्हाला जगू देत नसेल तर संविधानाचा भंग आहे, लक्षात ठेवा, संविधानाचा भंग आहे. आणि म्हणून मित्रांनो, एक निर्णय घ्या, एक निर्णय घ्या, चमत्कार होईल. त्यासाठी काय केलं पाहिजे दुपारी बघू आपण. तुम्हाला विषमुक्त अन्न कसं उपलब्ध होईल याचा आपण विचार दुपारी करू. शेवटाचा मित्रांनो, विषमुक्त अन्न, प्रदूषणमुक्त पाणी, पर्यावरण आणि सुखी आनंदी जीवन मिळणे हा प्रत्येक सजीवाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. ईश्वराने तो दिलेला आहे. मानवाचा सुद्धा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपल्यापासून हिरावून घेतलेला आहे. तो पुनश्च तो अधिकार प्राप्त करण्यासाठी ही अहिंसक सनदशील चळवळ उभी आहे, ज्याला आपण नाव देतो आहे बॅक टू नेचर, चला पुन्हा निसर्गाकडे. सगळ्यांना वाचवण्यासाठी, सगळे नैसर्गिक संसाधन वाचवण्यासाठी आपण ही चळवळ उभी करणार आहोत. त्यासाठी मोर्चे काढण्याची आवश्यकता नाही, दंगल करण्याची आवश्यकता नाही, मागण्या मागण्याची आवश्यकता नाही, कोणकोणते घेराव करण्याची आवश्यकता नाही, संसदेमध्ये भाषणं करण्याची आवश्यकता नाही. फक्त एकच निर्णय घ्यायची आवश्यकता आहे, मला विषमुक्त अन्न पाहिजे आणि ते मी घेणार, तो माझा अधिकार आहे, बस. मित्रांनो, की शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मोठा गंभीर विषय आहे. केवळ शेतकरीच आत्महत्या करतात असं समजू नका. पुण्यात राहणारे लब्धप्रतिष्ठित धनवान लोकसुद्धा आत्महत्या करत आहेत. प्राध्यापक असो, वकील असो, ॲडव्होकेट असो, डॉक्टर असो, बिझनेसमन असो, नोकरदार असो, IT इंजिनियर असो, कोणी असो, तो सुद्धा आत्महत्या करत आहेत. रोज लाखो आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या. थोडा फरक आहे, थोडा फरक आहे. आत्महत्या करण्याचा प्रकार अलग अलग आहे.
शेतकरी एंडोसल्फान सरळ घेतो आणि आत्महत्या करतो, आणि आमचे शहरातले बांधव प्रचंड प्रमाणात पैसा असूनही स्वतःला जगू शकत नाही. ते जे विष घेतात, अन्नातून विष घेतात, आणि त्याच्यामुळे कॅन्सर, डायबिटीस, हार्ट अटॅक होतो, आणि मग त्यांना मृत्यू येतो. म्हणजे इनडायरेक्टली आत्महत्याच आहे. लक्षात ठेवा, आत्महत्याच आहे. आईचं दूध सुद्धा सुटलेलं नाही. आईचं दूध सुद्धा सुटलेलं नाही. प्रत्येक माता भारतातली पुतना मावशी झालेली आहे, सख्खी आई राहिलेली नाही. कारण हे दिसून आलेलं आहे, जे दूध आई लेकराला पाजते त्याच्यामध्ये सुद्धा BSCचे आणि DDTचे अवशेष मिळालेले आहेत. आणि गंमत म्हणजे दरवर्षी दर जनरेशनला त्याची क्वांटिटी वाढते, त्याची पोटेन्शियलता वाढते, त्याची तीव्रता वाढते. लहान बाळसुद्धा सुटलेलं नाही. लक्षात ठेवा, बाळसुद्धा सुटलेलं. विध्वंसक, विध्वंसक. आणि म्हणून नम्र निवेदन आहे की तुम्हाला असं समजू नका की शेतीशी काय देणं घेणं, आमचा काय संबंध, आम्ही आयात करू, आम्ही जगू. इतकंच नाही, आम्ही तंत्रज्ञान असं विकसित करू की मंगळावर शेती करू. शक्य आहे, शक्य आहे, शक्य आहे. अहंकार, केवळ अहंकार, केवळ अहंकार. तुम्हाला माहिती आहे का, एका मीटिंगमध्ये असंच एक कृषी शेतकऱ्यांच्या संघटनाचा एक मोठा नेता बोलला होता. मी होतो त्या मीटिंगमध्ये, सभेमध्ये, की ठीक आहे, आमच्या देशात पिकत नसेल तर आम्ही गहू आयात करू. ठीक आहे बाबा, गहू आयात करतोयस, पण लक्षात ठेवा, भारताला गहू निर्यात करणारे काही निवडक देश आहेत. त्यामध्ये अमेरिका आहे, कॅनडा आहे, अर्जेंटिना आहे, उरुग्वे आहे, सुदान आहे, दक्षिण ऑस्ट्रेलिया आहे, दक्षिण रूस आहे, रशिया आहे. आणि या देशामध्ये 3 वर्षापासून दुष्काळग्रस्त स्थिती आहे. गव्हाचं उत्पादन घटत आहे. किंबहुना अमेरिका हा मोठ्या निर्यातदार देश आहे गव्हाचा, भारताला, सगळ्या जगाला. अमेरिकन सरकारनं ठरवलं की आता मध्य पूर्वेच्या पेट्रोल डिझेलवर आपल्याला अवलंबून राहायचं नाही, आपले स्वतःचे सोर्सेस आपण उभे केले पाहिजे. कारण प्रचंड प्रमाणात पैसा त्या खरेदीमध्ये जाते ते तेलाच्या. तर इथेनॉल निर्मितीसाठी त्यांनी आता प्रयत्न केले. 20% इथेनॉल पेट्रोल डिझेलमध्ये मिसळण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि जे गव्हाचं क्षेत्र होतं ते ऊसामध्ये आणि मक्यामध्ये कन्वर्ट केलं, आणि त्या मक्यापासून ते इथेनॉल निर्माण करतात आणि 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये डिझेलमध्ये मिसळतात. म्हणजे गव्हाची शेती आता घटून राहिली अमेरिकेतली, कॅनडातली, युरोपमधली, इथेनॉल निर्मितीसाठी. आणि अमेरिका टार्गेट आहे 80% इथेनॉल पेट्रोल डिझेलमध्ये मिसळणार. म्हणजे आणखी क्षेत्र घटणार. आणि नॅचरल कॅलॅमिटीज, नैसर्गिक आपत्ती तर वाढणारच आहे. अशा वेळेस गव्हाचं उत्पादन होणारच नाही, अतिशय कमी होणार, त्यांच्या कन्झम्पशनसाठी होणार. तुम्हाला कुठे निर्यात करणार, तुम्ही काय खाणार? बहुत गंभीर समस्या खड़ी होने वाली है, ख्याल में. यासाठी मित्रांनो, तुमच्या आत्महत्या रोखाव्यात म्हणून आमचं हे आंदोलन आहे. हे घातचक्र थांबावं यासाठी आम्ही लढतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. 7 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार आकडे दाखवत नाही, त्यांच्याकडे सोर्सेस नाहीत. एक अंदाज आहे की 7 लाख लोकांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या असाव्यात. आणि सगळे रासायनिक शेती करणारे आहेत. चॅलेंज आहे, या 7 लाख शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्यामध्ये त्यामध्ये एकही झिरो बजेट शेती करणारा नाही, एकही नाही, एकही नाही. आम्ही सिद्ध केलेलं आहे, झिरो बजेट शेतीच केवळ आत्महत्याला रोखू शकते, हे लक्षात ठेवा. भारतातले काही राज्य विकसित म्हटल्या जातात. त्यामध्ये महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, पंजाब हरियाणा आहे, केरळ आहे, तमिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे आणि कर्नाटक आहे.
आणि याच राज्यामध्ये, विकसित राज्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या आहेत, याच राज्यामध्ये आत्महत्या आहेत. दुसरीकडे बिहार आहे, ओरिसा आहे, बंगाल आहे, आसाम आहे, राजस्थान आहे, उत्तर प्रदेश आहे, झारखंड आहे. हे संपूर्ण मागासलेले राज्य आहे. एकही आत्महत्या नाही, शेतकऱ्यांची एकही आत्महत्या नाही. समीकरण तयार झालं. जिथं तथाकथित पाश्चात्य विकास आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची आत्महत्या आहे, ज्या ठिकाणी तथाकथित पाश्चात्य विकास नाही त्या ठिकाणी आत्महत्या नाही. असा विकास आम्हाला नको जो शेतकऱ्यांना देशोधडीला लावेल आणि मृत्यूला कवटाळायला बाध्य करेल. असा विकास आम्हाला नको. वी वॉन्ट डेव्हलपमेंट बट सस्टेनेबल डेव्हलपमेंट. वी डू नॉट वॉन्ट द डिस्ट्रिक्ट टू डेव्हलपमेंट. आम्हाला मृत्यूकडे नेणारा विकास नको, आम्हाला शाश्वत विकास पाहिजे, जगवणारा विकास पाहिजे. आणि तो फक्त हे आंदोलन देऊ शकते. लक्षात. शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागे जो मी अभ्यास केला 1500 कुटुंबाचा, प्रत्यक्ष अनेक संस्थांच्या माध्यमातून आम्ही अभ्यास केला आणि दिसून आलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे 4 कारणं आहेत. दीज आर 4 रूट्स कॉजेस बिहाइंड सुसाईड ऑफ द फार्मर्स. नंबर 1 कर्जबाजारीपणा. नंबर 2 नैसर्गिक आपत्ती. नंबर 3 बाजार व्यवस्था. नंबर 4 सरकारची नीती. आणि नंबर 5 हुंडा पद्धत, लग्न पद्धत, विवाह पद्धती. हे 5 कारणं मला दिसून आले, आम्हाला दिसून आले. शेतकरी कर्ज का काढतात? बीटी कॉटन घ्यायचं आहे, महाग बी विकत घ्यायचं आहे, महाग खतं विकत घ्यायची आहे, कीटकनाशक विकत घ्यायचं आहे, ट्रॅक्टर विकत घ्यायचं आहे, अवजारं विकत घ्यायचे आहे. हे सगळं विकत घ्यायचं आहे, पैसा पाहिजे. आणि शेतकऱ्याकडे नोटा छापण्याची मशीन नाही आहे. तो अधिकार रिझर्व्ह बँकेनं शेतकऱ्याला दिलेला नाही. याचा अर्थ शेतकरी सावकाराकडे जातो, बँकेकडे जातो आणि मग डिक्लेरेशन फॉर्म अंगठा लावला की कर्ज मिळतं. लाखो रुपये कर्ज घेतलं, जमिनीत ओतलं, पीक वाढलं आणि कापणीला आलं आणि रात्रभर बर्फ, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, गाळपीट, प्रचंड पाऊस, गाळपीट, अकाल, दुष्काळ, अति कमी पाऊस, किडींचा हल्ला, आजारांचा हल्ला, थंडीची लाट, उन्हाची लाट, सगळ्या लाटीच लाटी आणि पीक विध्वंस, पिकाचा विध्वंस. काढी शिल्लक राहत नाही. कर्ज घेतलं कसं देणार? आणि ते बँकेचे अधिकारी, रिकव्हरी ऑफिसर हातात जप्त्याचे कार्ड घेऊन येतात आणि मग हा सगळ्या गावाला जगवणारा शेतकरी, अडचणीत काम करणारा शेतकरी, देशात या गावाची सन्मान असणारा शेतकरी, जेव्हा ती धाड पडते वाजत गाजत पोलिसाच्या ताफ्यात टाकलेला तो कायदेशीर दरोडा असतो जप्ती म्हणजे, आणि जेव्हा घरातले भांडे कुंडे सगळं निलामी होतं, अरे पत्नीच्या काय मुलांच्या, गावातल्या लोकांच्या नजरेला नजर देण्याची क्षमता राहत नाही आणि तो अशा भावावस्थेत जातो. आत्महत्याशिवाय काही उपाय राहत नाही. बिचारा आत्महत्या करतो. दुष्काळ पडला, मायबाप सरकार येतं, घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नकोस मी तुझ्या पाठी, सबुरीचा सल्ला. मग काय, असं कर, 10% कर्ज तू दे आणि 100% आणखी घे. 10% बायकोचे दागिने गहाण कर, इकडे मोड तिकडे मोड, सासऱ्याला लुबाड याला लुबाड, कसं तरी करून बिचारा तो 10% पैसे जमा करतो, 10% सोसायटीत भरतो, आणखी 100% कर्ज घेतो, 200% झालं, पीक उभं होतं, आणखी कुठंतरी तुमचं नैसर्गिक आपत्ती येते, पीक चौपट होते, देण्याची क्षमता राहत नाही आणि आत्महत्येशिवाय उपाय राहत नाही. आत्महत्येशिवाय उपाय राहत नाही. कर्जबाजारीपणा, कारण उत्पादन खर्च वाढतात. जेवढा उत्पादन खर्च रासायनिक शेतीमध्ये वाढतो त्याच्या चौपट उत्पादन खर्च सेंद्रिय शेतीमध्ये वाढतो. म्हणजे उत्पादन खर्च जसा वाढतो तसा कर्जबाजारीपणा वाढतो. नैसर्गिक आपत्तीनं तो कर्जबाजारीपणा फेडता येत नाही आणि शेवटी आत्महत्येला प्रवृत्त होतो. आत्महत्या रोखायचं असेल तर सरकारला एकच विनंती आहे, रासायनिक शेतीला बंदी घाला, सेंद्रिय शेतीला बंदी घाला.
फक्त झिरो बजेट आध्यात्मिक शेती आत्महत्या रोखू शकतात. कारण काही विकत घ्यायचं नाही, बी विकत घ्यायचं नाही. आमचं गावरानी बियाणं वापरायचं. आम्ही सिद्ध केलेलं आहे की गावरानी बियाणं झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये संकरित बियाण्यापेक्षा जास्त उत्पादन देते, जास्त देते. मॉडेल उभे आहे, जाऊन बघा. विदर्भ मराठवाड्यात बीटी कॉटन 3 क्विंटलच्या उत्पादन नाही. रासायनिक शेतीमध्ये 3 क्विंटल प्रति एकर उत्पादन नाही, 1.5 क्विंटलची ॲव्हरेज आहे. आणि त्याच गावात आमची DHY उभी आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये DHY गावरानी जात कमीत कमी 6 क्विंटल ते 15 क्विंटल उत्पादन घेतलेलं आहे. आजही मी नाव सांगतो, संध्याकाळी तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला बघायला मिळेल आश्चर्य. एक सोयाबीन रासायनिकचा उद्ध्वस्त झालेला आहे, आमचं सोयाबीन उभं आहे, आमचं नुकसान नाही. तिथंच तुम्हाला बघता येईल. आणि म्हणून आम्ही सिद्ध केलेलं आहे की काहीही विकत घ्यायचं नाही. एक देशी गाय, 30 एकरची शेती, शेणखत नाही, रासायनिक खत नाही, कंपोस्ट नाही, वर्मी कंपोस्ट नाही, कीटकनाशक नाही, ट्रॅक्टर नाही, काहीही विकत घ्यायचं नाही. कर्जबाजारीपणा कसा होईल? कारण कर्ज काढायचंच नाही, कर्ज काढायचंच नाही. बँकेचा रिकव्हरी ऑफिसर येणार नाही, आत्महत्येचा प्रश्नच नाही, आत्महत्येचा प्रश्न. तिसरा आहे बाजार. कापूस बाजारात आला की लगेच आंतरराष्ट्रीय मंडीतून काय येतं? त्याची आयात होते, कापसाची आयात, आणि भाव गडबडले जातात. सोयाबीन कापणी झालं का सोयाबीनची आयात, सोयाबीन तेलाची आयात. म्हणजे नेमकं काय होतं काय माहीत? नेमकं आमचं पीक कापणीला येतं, बाजारात येतं, आणि नेमकं त्याच वेळेला तुम्ही आयात करता आणि निर्यात रोखता. कांदा आमचा जमिनीत आला, गाडीला आला की ताबडतोब तुम्ही निर्यात थांबवता आणि आयात वाढवता. माती मोलानं शेतकऱ्याला आपला माल विकावा लागतो आणि मग आत्महत्येशिवाय पर्याय नसतो, कारण पैसा हातात येत नाही. लक्षात ठेवा, सरकार आणि बाजार दोघांची भूमिका याच्यामध्ये करा. झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये माहीत आहे मला, तुम्हाला भूक लागलेली आहे, मला माहिती आहे. डायबिटीस पेशंट आहे, 2 चिठ्ठ्या पाठवल्या. काय होतं? जेवण नाही घेतलं. मित्रांनो, हा मुद्दा संपवतो. आपला मुद्दा आहे झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये बाजाराचा काही व्यवस्था परिणाम होत नाही, कारण उत्पादन खर्च 0 आहे. कर्ज काढलेलं नाही, आमच्या मागं बँकेचा रिकव्हरी ऑफिसर सावकार येणार नाही, ताबडतोब विकण्याची आवश्यकता नाही. ज्या वेळेस मालाचा भाव चांगला होईल त्यावेळेस विकू, आमच्या मनात असेल तर. काही संबंधच नाही, बाजार इम्पॅक्ट अजिबात नाही. आणि तुम्ही किती काय आयात करा, हो किती काय आयात करा. झिरो बजेट नैसर्गिक शेतीतला माल प्रत्येकाला पाहिजे, कारण प्रत्येक पुणेकर म्हणतो की मला मरायचं नाही आहे, मला जगायचं आहे. आणि त्याला हे माहीत आहे की कॅन्सरनं, डायबिटीजनं, हार्ट अटॅकनं का मरतात? कारण विषारी अन्नामुळं हे कॅन्सर, डायबिटीस होतात. त्यांना विषमुक्त अन्न पाहिजे आहे, आणि विषमुक्त अन्न फक्त झिरो बजेट शेती देते. आणि म्हणून तो दामदुपटीनं आमचा माल विकत घ्यायला तयार आहे, दामदुपटीनं. कसा आत्महत्या करणार शेतकरी? उत्पादन खर्च 0, झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादन घटणार नाही, उत्पादन वाढणार. पहिल्याच वर्षी उत्पादन वाढणार, नो वेटिंग पिरियड, वाट पाहण्याची आवश्यकता नाही, पहिल्याच वर्षी उत्पादन वाढणार. 10% वीज पाहिजे, 10% पाणी पाहिजे, फक्त सिंचनाचं. 90% पाण्याची बचत, 90% विजेची बचत. आणि विषमुक्त आहे, पोषण मूल्यांनी ओतप्रोत आहे, आणि औषधी मूल्यांनी संपृक्त आहे. आमच्या मालाला दाम दुप्पट किंमत, दाम दुप्पट किंमत. आत्महत्याचा प्रश्नच कुठे येतो? सरकारला सांगा, आत्महत्येचा प्रश्नच कुठे येतो? रासायनिकचा तांदूळ 35 रुपये किलो, आमचा 70 रुपये किलोने जातो. आमचा बासमती 150 रुपये किलो जातो. आमचा रासायनिक गहू 15 रुपये किलो, आमचा गहू 30 रुपये किलो जातो. रासायनिक गूळ 30 रुपये, आमचा गूळ 80 रुपयांनी जातो. प्रचंड मागणी आहे, प्रचंड मागणी आहे. जे म्हणतात मागणी नाही आहे त्यांना माहीत नाही आहे कोण घेणार आहे, आणि जे घेणारे आहेत ग्राहक त्यांना माहीत नाही कोण उत्पादक आहे. आम्ही फक्त चेन तयार करतो, आम्ही उत्पादकाला ग्राहकाशी जोडून देतो. तो प्रयोग आम्ही नागपूरला केलेला आहे. आमचा प्रयोग सक्सेस झालेला आहे, यशस्वी झालेला आहे. आणि तमिळनाडूमध्ये यशस्वी झालेला आहे, आंध्र प्रदेश यशस्वी झालेला आहे, केरळमध्ये यशस्वी झालेला आहे. जाऊन बघावं, अभ्यास करावा, अभ्यास करावा.
आत्महत्येचा सवालच येत नाही मित्रांनो, घातपाताचा सवाल येत नाही, कॅन्सरने, डायबिटीजने, हार्ट अटॅकने मरण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त एकच विषमुक्त अन्नाची मागणी करा. ते तुम्ही करू शकता. त्याशिवाय तुम्ही जगू शकणार नाही आणि पुढची पिढी तर अजिबात जगू शकणार नाही. कारण हे जे अवशेष आहे आपल्या शरीरातले हे संक्रमित होतात पुढच्या पिढ्यामध्ये, पोटॅन्शियल त्याची तीव्रता वाढते आणि मग जेवढी विकृत आणि कमजोर ही पिढी आहे त्याच्यापेक्षा आणखी विकृत आणि कमजोर पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी आणखी कमजोर, त्याच्या पुढची पिढी आणखी कमजोर. वंशविच्छेद शक्यता आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्यासमोर ज्या समस्या उभ्या आहेत त्या सगळ्या मानवनिर्मित आहेत. त्याला कारण ही शोषणकारी महाव्यवस्था आहे, याच्यामध्ये रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती आहे. ते महाव्यवस्थेचेच ते फायंडिंग आहेत, त्याचेच विकृती आहेत आपल्या देशात पसरलेल्या. आणि उद्योग आहे, उद्योगसुद्धा ह्या समस्या निर्माण करत आहेत. आणि मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? एक आम आदमी, म्हणजे दिल्लीचा आम आदमी नाही, पुण्यातला आम आदमी काय करू शकेल हे आपण त्यासाठी आपला व्यवसाय सांभाळून, नोकरी सांभाळून आपल्याला खूप काही करता येईल हा कार्यक्रम आज आपण देणार आहोत. इतकंच नाही तर आमच्या माऊल्या भाज्या खरीदतात, खूप महाग असतात पुण्यातल्या माऊल्या. किती श्रीमंत बाई असते ना, ती जेव्हा भाजी खरीदते खूप महाग असते, घरी शिजवते, ती स्वतः खात नाही, पहिले लहान मुलांना खाऊ घालते, नवऱ्याला, आपल्या सासऱ्याला खाऊ घालते, शिल्लक राहिली तर खाते, नाही तर खात नाही. अतिशय दीन स्थिती आहे. शहरातसुद्धा, खेड्यात तर जाऊ द्या, खेड्यात म्हणजे अरे खेड्यातले लोक, शेतकऱ्याच्या बायका, शेतकरी कसे जगतात याचा अभ्यास करा, तुम्हाला PhD मिळून जाईल. पण आम्ही तुम्हाला दोघालाही बांधणार आहोत. नैसर्गिक शेती करणाऱ्यांचा गट 30 शेतकऱ्यांचा किंवा 15 शेतकऱ्यांचा गट आणि 100 शेतकऱ्यांचा एक महागट आणि पुण्यातली एक हाऊसिंग सोसायटी, त्यामधले 100-150 परिवार, कुटुंब, आम्ही या दोघांना एकत्र बांधणार आहोत. तुमच्या घरी विषमुक्त अन्न येईल, तुमच्या दरवाज्यात येईल. तो जो भाव म्हणेल तुम्ही द्यायचा. तुमच्या दरवाज्यात विषमुक्त फळ येतील, दूध येईल, पौष्टिक दूध येईल, तुमच्या घरात येईल. तुम्ही त्यांच्या शेतात जाणार, तिथे तुम्ही डबा बाटी घेणार, तिथे तुमचं वीकेंड साजरा करणार, एक परिवार बनणार तुमचा, दोघंही एकमेकाला जगवणार, दोघंही एकमेकाला सहकार्य करणार. हे तुम्ही करणार आहात. यासाठी काय केलं पाहिजे? आपण दुपारी भोजनानंतर बसूया, कारण आता पोटामध्ये उंदीर मिलिंद काळेच्या पोटात जास्तच गडबड करतायत. तेव्हा आपण आता थांबूया आणि फक्त अर्धा पाऊण तासात जेवण आटपा, कारण एक दिवसाचं शिबिर आहे आणि सगळे विषय आपल्याला घ्यायचे आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. काही सूचना आहेत त्या तुम्हाला सांगायच्या.